बीडमधल्या सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड सत्र न्यायालयानं दिलासा दिला। सतीश भोसलेला बीड सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला। बुलढाणा जिल्ह्यातल्या कैलास वाघ या तरुणाला बॅटनं मारहाण केल्याप्रकरणी कोर्टानं खोक्याला जामीन मंजूर केला। 4 महिन्यानंतर खोक्याला जामीन मंजूर करण्यात आला। तर तरुणाला मारहाण प्रकरणी सतीश भोसले उर्फ खोक्याला आता बीड सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला। बुलढाणा जिल्ह्यातल्या कैलास वाघ या तरुणाला खोक्यानं बॅटनं मारहाण केली होती आणि 4 महिन्यातच आता खोक्याला जामीन मंजूर झाला। सदील प्रकरणामध्ये आपण सतीश भोसले यांची जामीन मांडली होती आणि माननीय सत्र न्यायालयाने काही अटी आणि शर्ती करून त्याला तिची जामीन मंजूर केला आहे। तर बीड सत्र न्यायालयाने आता खोक्याला दिलासा दिलाय। 4 महिन्यानंतर खोक्याला जामीन मंजूर झाला। एका तरुणाला खोक्यानं बॅटनं मारहाण केली होती आणि या प्रकरणी आता बीड सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला। सतीश भोसले उर्फ खोक्याला आता बीड सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय। 4 महिन्यात त्याचा जामीन मंजूर झाला। सतीश भोसलेने एका तरुणाला बॅटनं बेदम अशी मारहाण केली होती आणि त्या प्रकरणी बीड सत्र न्यायालयाने खोक्याला जामीन मंजूर केला। बीडमधल्या सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड सत्र न्यायालयाने आता दिलासा दिला। सतीश भोसलेला बीड सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला।